श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आज आपण वसंत पंचमीबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सरस्वतीची पूजा, मंत्र, कथा, नैवेद्य आणि तसेच आईने मुलांच्या जिभेवर कोणता मंत्र लिहावा ही माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीला वेगळे महत्त्व आहे. ही वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो. वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही या दरम्यान बहरत असल्याने या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्माला अनेक मान्यता आहे. वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वतीची आराधना केली जाते. ही आराधना करण्यासाठी व शुभ फळ प्राप्त होण्यासाठी काही खास कामे देखील करतात. या दिवशी आपण माता सरस्वतीची पूजा कशी करावी, त्याचबरोबर आईने मुलांसाठी एक उपाय करायचा असतो, तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्या उपायामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होते, त्यांना प्रत्येक कामात यश येते, अभ्यासात प्रगती होते, सरस्वतीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो आणि माता सरस्वतीबरोबर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद त्यांना मिळतो. त्यामुळे त्यांना यशाची प्राप्ती देखील होते. यावर्षी म्हणजे आज 14 तारखेला वसंत पंचमी आहे. या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी आपल्याला शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि पिवळ्या आसनावर बसूनच देवी सरस्वतीची पूजा करायची आहे. देवीला देखील पिवळी फुले वाहायची आहेत. तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी सरस्वतीची रांगोळी काढायची आहे. ती जी सरस्वती यंत्राची रांगोळी असते ती देखील तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला जमेल ती रांगोळी तुम्ही काढू शकता किंवा फक्त रांगोळीने ओम सरस्वते नमः हा मंत्र तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर प्रथम आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो, म्हणून आपल्याला सुपारी घेऊन गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. जर तुम्हाला सुपारी मांडायची नसेल तर तुम्ही देवघरातील गणपतीची मूर्ती देखील घेऊ शकता. या गणपती बाप्पाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. तसेच सरस्वती मातेच्या मूर्तीलाही पंचामृताने स्नान घालायचे आहे. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती फोटो दोन्हीही नसेल तर तुम्ही सुपारीची देखील सरस्वती म्हणून स्थापना करू शकता. त्या फोटोला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. धूप दीप ओवाळायचा आहे. पिवळी फुले अर्पण करायची आहेत. तसेच सुगंधी अत्तर देखील लावायचे आहे. कापसाची वस्त्रे अर्पण करायची आहेत. तुमच्याजवळ पिवळ्या रंगाची चुनरी असेल तर तुम्हाला ती सरस्वती देवीला अर्पण करायची आहे. त्या दिवशी पिवळी फुले अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते. सरस्वतीच्या पूजेमध्ये आपल्याला केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी केला जातो आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते. वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला पुस्तकांचे देखील पूजन करायचे आहे. म्हणजे आपल्या मुलांची जी काही पुस्तके आहेत त्याचे पूजन आपल्याला करायचे आहे. त्यांना हळदीने टिळा लावायचा आहे. अक्षता फूल व्हायचे आहे. अशा प्रकारे मुलांचे पुस्तकांचे पूजन झाल्यावर घरामध्ये जी काही धार्मिक पुस्तके आहेत त्यांचे देखील पूजा करायची आहेत. आता धार्मिक पुस्तके म्हटले तर आपले जे काही ग्रंथ असतात ते म्हणजे स्वामीचरित्र, सारामृत, गुरुचरित्र अशा पद्धतीने अजून जी काही धार्मिक पुस्तके आहेत त्यांचे आपल्याला पूजन करायचे आहे. त्यानंतर जी काही वाद्य आहेत
म्हणजे सरस्वती देवी ही कलेची देवता आहे आणि विद्येची देवता आहे, म्हणून त्याचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे. जर आपल्याकडे काही वाद्य नसेल तर आपल्या देवघरातील घंटीची देखील आपण पूजा करू शकतो. आजकाल मुलांचा अभ्यास हा फोनवर होतो, म्हणून काही फोन, मोबाईल, लॅपटॉप असेल तर त्यांची देखील पूजा करायची आहे. वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीला समर्पित असतो. जिथे माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो तिथे आपोआपच महालक्ष्मी येते. म्हणजे ज्या मुलांवर सरस्वतीची कृपा असते ती मुले अभ्यासात प्रगती करून नोकरी व्यवसायात प्रगती करतात. त्यासाठी आपल्यावर विद्येची देवता प्रसन्न असायला हवी, म्हणून सरस्वती मातेचं पूजन या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहे. तुमच्याजवळ जी जपमाळ आहे ती म्हणजे तुळशीची माळ असू द्या, रुद्राक्ष माळ किंवा स्फटिकाची माळ असेल तर तिचेही या दिवशी आपल्याला पूजन करायचे आहे. आणि जपमाळेने ओम ह्रीं ऐं ह्रीं सरस्वते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. देवीला आपण सौभाग्यमान अर्पण करायचं आहे. पिवळी चुनरी अर्पण करायची आहे. या दिवशी विद्यारंभ करायचा असेल म्हणजे एखाद्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर ते तुम्ही नक्की करू शकता. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीचं पूजन मुलांनीही करायचं आहे आणि आईवडिलांनी देखील सरस्वती देवीचं पूजन करायचं आहे. आता नैवेद्यात म्हटलं तर या दिवशी देवीला तुम्ही बुंदीच्या लाडूंचा प्रसाद म्हणून अर्पण करू शकता किंवा पिवळी मिठाई देखील अर्पण करू शकता. या दिवशी गोडाचा भात देखील तुम्ही देवीला अर्पण करू शकता. शिवाय या दिवशी बोरांचा देखील नैवेद्य दाखवला जातो. अशी सर्वांनी सरस्वती मातेची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या मुलाच्या अभ्यासात प्रगती व्हावी, तसेच त्याला चांगली नोकरी लागावी असे माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला वाटत असते. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, मुलांना प्रत्येक कामात यश मिळावं, विद्येच्या देवतेचा सरस्वतीचा आशीर्वाद मुलांना मिळावा, म्हणून सरस्वती मातेचा बीज मंत्र ऐं हा आपल्या मुलांच्या जिभेवरती मधानी लिहायचा आहे. हा लिहिताना त्यामध्ये सोन्याच्या काडीचा वापर करायचा आहे. सोन्याच्या काडीने हा मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे. सोन्याची काडी म्हणजे आपल्याकडे असलेल्या सोन्याच्या वस्तू, म्हणजेच कानातली अंगठी किंवा अजून काही असेल तर त्याने आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे. नसेल तर मधामध्ये बोट बुडवून हा मंत्र बोटाने लिहिला तरीही चालेल. असे केल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती होते. माता सरस्वतीचा आशीर्वाद त्यांना लाभतो. त्यांना विद्येच्या मातेचा आशीर्वाद असेल तर त्यांना नक्कीच कोणत्याही कामात यश मिळेल. आता हा मंत्र लिहिल्याने खूप मार्क्स मिळतील असे नाही, परंतु अभ्यासाबरोबर नशिबाचीही साथ लागते. म्हणून आईने हे छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच तुमच्या मुलांची प्रगती होईल. सरस्वती मातेचं पूजन करण्यामागे एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते. सृष्टीचा रचयिता ब्रह्मदेवांनी जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्मांनी आपल्या संस्काराकडे पाहिले. त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होते. हे पाहून ब्रह्मा असंतोषाने उदास झाले. ब्रह्माने प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. पृथ्वीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि अद्भुत शक्तीच्या रूपात अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसरा हात वर मुद्रेत आणि दुसऱ्या 2 हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर त्या देवीला सरस्वती असे म्हटले जाते. त्या देवीने विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरी केली जाते. सरस्वतीने संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी देखील म्हणतात. यामागे अजून एक कथा आहे, ती अशी की भगवान श्रीकृष्णांनी आणि ब्रह्मदेवांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा श्रीकृष्णांना पाहिले तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे रूप पाहून देवी भुलली आणि कृष्णाला पती रूपात पाहू लागली. परंतु ही गोष्ट कृष्णाला कळली तेव्हा त्यांनी सरस्वतीला राधा समर्पित असल्याचे सांगितले. सरस्वतीला प्रसन्न करून श्रीकृष्णांनी सरस्वतीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. आणि सर्वप्रथम श्रीकृष्णांनी देवीचे पूजन केले. तेव्हापासून वसंत पंचमी सरस्वती पंचमी म्हणून पूजन केले जाते.
अशी ही कथा आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल चालू करा आणि सगळ्यांनी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.